नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रथम भाषा मराठी म्हणून जे प्रश्न विचारण्यात आलेले, जे की पेपर 1 आणि पेपर 2 याची आपण उत्तरपत्रिका पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे द्वितीय भाषा म्हणून जे आपण हिंदी विषय निवडलेला पेपर 1 साठी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण द्वितीय पेपरमधील द्वितीय भाषा हिंदी या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. या ठिकाणी आपल्याला बघा की भाग 5 भाषा 2 हिंदी या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न संख्या 121 ते 150 यासाठी ही उत्तरपत्रिका आपली असणार आहे. तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल या आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढील नवनवीन माहिती किंवा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 121, गद्यांश के अनुसार 2050 तक पानी का सबसे बड़ा संकट आने वाला है. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत में. पुढचा प्रश्न बघा 122, गद्यांश में किस संकट की बात की गई है. तर याचे योग्य उत्तर है पर्याय क्रमांक 4 जल संकट की बात यहाँ पर की गई है. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरण में उपसर्ग और मूल शब्द है. इसका सही उत्तर है पर्याय क्रमांक 4 परि अधिक आवरण, यानी कि पर्यावरण. उपसर्ग और मूल शब्द, उपसर्ग यहाँ पे कौन सा लगा है, परि, और मूल शब्द कौन सा है, आवरण, यानी कि परि अधिक आवरण, इससे शब्द कौन सा बनेगा, पर्यावरण. नेक्स्ट क्वेश्चन, अल नीनो का प्रभाव पड़ता है, अल नीनो का प्रभाव पड़ता है. इसका सही उत्तर है पर्याय क्रमांक 4 मानसून पर. नेक्स्ट क्वेश्चन, गंगा के किनारे बसे लोगों की आबादी लगभग. आता गंगा के किनारे बसे लोगों की आबादी लगभग 40 करोड़ से ऊपर है, यानी कि पर्याय क्रमांक 4 40 करोड़. अगला क्वेश्चन, नदियों का पानी धीरे धीरे कम होता जाएगा. वाक्य में रेखांकित पद है, यहां पे रेखांकित कौन सा शब्द किया है, धीरे धीरे. धीरे धीरे यानी कि वो क्या बन जाएगा, क्रिया विशेषण अव्यय बन जाएगा. क्रिया विशेषण किसे कहते हैं, जो क्रिया के बारे में अधिक जानकारी हमें प्रस्तुत करता है उसे क्या कहते हैं, क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. तो इसका सही आंसर क्या होगा, क्रिया विशेषण. अगला क्वेश्चन, भारत की नदियों में जल कम होता जा रहा है, इसका कारण है. तो इसका सही कारण क्या है, ग्लेशियरों का तेजी से पिघलना. इसके कारण क्या हो रहा है, भारत की नदियों में जल कम होता जा रहा है. इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 3. अगला क्वेश्चन देखिए, इस ग्लेशियर का 1.25 किलोमीटर हिस्सा पिघलकर गायब हो चुका है. वाक्य में रेखांकित पद है. आता 1.25 किलोमीटर, यह शब्द क्या किया है, रेखांकित किया है. तो इसका सही आंसर होगा परिमाणवाचक विशेषण. विद्यार्थी मित्रांनो, एक समजून घ्या की आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की हे संख्या विशेषण आहे, हे संख्या आहे, पण संख्या दर्शवण्यामध्ये त्याच्यामध्ये परत सांगितले संख्या मोजता येणार आहेत, म्हणजे काउंटेबल आहेत. कारण या ठिकाणी तुम्हाला काय केलं, किलोमीटर हे काय केले, एक परिमाण दिले. त्यामुळे याचं उत्तर परिमाणवाचक विशेषण हेच येणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा आणखीन एक तुम्हाला काय केलेला आहे, निम्नलिखित गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के सही सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. प्रश्न संख्या दिलेला आहे 129 ते 135. आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 129, पाप और पुण्य दोनों की तुलना क्रमशः डैश और डैश की जंजीर से की गई. पाप और दोनों की तुलना कशाच्या अनुषंगाने केलेली आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 4 लोहे और स्वर्ण. म्हणजे पाप याची तुलना कोणासोबत केल्या, लोहे, आणि पुण्याची तुलना कोणाबरोबर केल्या, स्वर्ण, यानी कि सोना. पुढचा क्वेश्चन 130, इस संसार में कुछ भी डैश नहीं है, इस संसार में कुछ भी. आता या ठिकाणी बघा एक गोष्ट समजून घ्या, पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे काय, इस संसार में कुछ भी अस्थायी है. सब कुछ अस्थायी है, सब कुछ अस्थायी है याचाच अर्थ काय, कोणतीही गोष्ट या ठिकाणी स्थायी नाही. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 इस संसार में कुछ भी स्थायी नहीं है. अगला क्वेश्चन, गद्यांश के अनुसार पाप और पुण्य क्या है. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर उतारामध्ये बघा काही संदर्भ मी तुम्हाला दाखवतो, त्या संदर्भावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. या ठिकाणी काय सांगितले बघा, पाप और पुण्य दोनों ही संसार से संबंधित है. पाप आणि पुण्य हे काय आहेत, संसारच्या बाबतीत काय आहेत, संबंधित आहेत. म्हणून याचं उत्तर कदाचित हे देऊ शकतात, कुठलं, पाप और पुण्य. गद्यांश के अनुसार पाप और पुण्य दोनों में बंधन है, म्हणजे दोन्ही एकत्र आहेत.
पण त्याचं उत्तर काही वेळेला दोन स्वतंत्रता आहे असं पण देऊ शकतात, कारण का एकाची तुलना केलेली आहे लोहाबरोबर, लोखंडाबरोबर, आणि एकाची तुलना करावं कशाबरोबर केली आहे, सोन्याबरोबर. पण जर संसारच्या अनुषंगाने जर विचार केला तर ते काय संबंधित आहेत, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. अगला क्वेश्चन, पाप और पुण्य दोनों डैश है. पाप और पुण्य दोनों काय आहेत, अस्थायी है. पहिलेच वाक्य दिलेलं आहे, पाप और पुण्य काय आहे, दोनों ही अस्थायी है. अगला क्वेश्चन, स्वतंत्रता का विलोम, विलोम यानी कि विरुद्धार्थी शब्द, वो स्वतंत्र का विलोम क्या होगा, पर्याय क्रमांक 3 परतंत्र. आता कुछ बच्चों ने किया है कि इसका परतंत्रता, लेकिन यहां पर अगर स्वतंत्रता यह शब्द होता तो इसका क्या होता, विलोम परतंत्रता होता, लेकिन यहां पे क्या दिया है, स्वतंत्र, यानी कि इसका विलोम शब्द कौन सा होगा, परतंत्र. अगला क्वेश्चन, पुण्य में उसके फल को डैश, पुण्य में उसके फल को हम स्वीकार नहीं भी कर सकते, यानी कि पर्याय क्रमांक 2. अगला क्वेश्चन, समूह से भिन्न शब्द है प्यारा फल, इसका सही आंसर होगा फल. अगला क्वेश्चन, आता विद्यार्थी मित्रों इथून 136 पासून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपले कशावरती होतात, अध्यापन शास्त्रावरती आधारित आहे. नीट प्रश्न वाचून बघा, आपण उत्तर काढू शकतो याचं. विद्यार्थी अध्यापक द्वारा दिए गए आदर्श वाक्यों को दोहराकर भाषा के प्रतिमान पैटर्न सीखते हैं, वे वाक्यों को कंठस्थ कर लेते हैं और सही तरीके से ड्रिल करने पर अपने अध्यापक द्वारा सकारात्मक पुनर्बलन, पुनर्बलन यानी कि फीडबैक प्राप्त करते हैं. अध्यापक द्वारा क्या किया जा रहा है, तो इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 1 संरचनात्मक उपागम, क्रिएटिव्हिटी यहाँ पे. कारण विद्यार्थी काय करतोय, सकारात्मक पुनर्बलन प्राप्त करतोय आणि स्वतः ज्ञान निर्माण करतोय ड्रिल करने पे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 137. एक अच्छी वाचन बोलना गतिविधि वह है जिसमें, आता अच्छी वाचन बोलना गतिविधि कधी असणार आहे, अधिकांशतः मुख्यार्थित विद्यार्थियों की सहभागिता रहते, अध्यापक अधिक व्याख्या करते, शिक्षार्थी अधिक सुनते, शिक्षार्थी अधिक बातचीत करते, म्हणजे याचे योग्य उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. कारण का वाचन बोलना गतिविधि कधी चांगली असू शकते, जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी बातचीत करतील त्यावेळेला, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 138. यदि बच्चे अपने परिवेश में, परिवेश यानी कि वातावरण, परिवेश में दो भाषाओं का बोलना सुनते हैं, दो भाषाओं को सुनने के ये अवसर काय होणार आहेत, बच्चों को लाभ पहुंचाते, म्हणजे दोन भाषा ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांना काय होईल, ती भाषा शिकण्यासाठी फायदाच होऊ शकतो, म्हणून याचं उत्तर येईल बच्चों को लाभ पहुंचाते है. अगला क्वेश्चन, कोई भी व्यक्ति किसके द्वारा सर्वाधिक उपयुक्त तरीके से द्वितीय भाषा सीख सकता है, कुठल्या माध्यमातून विद्यार्थी किंवा कोणताही व्यक्ती द्वितीय भाषा शिकू शकतो, तर याचं उत्तर काय येईल, अपने समाज में सहजात वाचकों, मूल भाषा बोलने वालों के सतत संपर्क के माध्यम से, म्हणजे आपल्या समाजामध्ये जे लोक आहेत की जे सहज असे भाषा वापरतात त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपण द्वितीय भाषा शिकू शकतो, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 140. भाषा अधिगम एक गहन प्रक्रिया है जो जन्म के समय से शुरू होते हैं और जीवन पर्यंत चलती है, क्या आप इस कथन से सहमत या असहमत है. काय सांगितले बघा, भाषा अध्ययन एक गहन प्रक्रिया आहे जी जन्माच्या वेळी सुरू होते आणि मृत्यूपर्यंत चालू राहते, ह्या विधानासोबत आपण काय असलो पाहिजे, सहमत असलो पाहिजे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. मैं इस कथन से सहमत हूं, कारण भाषा अध्ययन हे जन्म ते मृत्यूपर्यंत चालतच राहतं. पुढचा प्रश्न 141. पठन सीखने में सबसे बड़ी चुनौती प्रेरणा और अच्छा बाल साहित्य पाने की है, इस चुनौती को दूर करने के लिए आप क्या करेंगे. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. बाल साहित्य की सरलता से उपलब्धता जिससे पठन के लिए प्रोत्साहन और रुचि पैदा हो. अगला क्वेश्चन 142. एक अध्यापक ने कक्षा 5 के विद्यार्थियों को शीघ्रता से एक कहानी पढ़ने और उसके बाद 4 चित्रों को क्रम में लगाने के लिए कहा, इस गतिविधि का क्या उद्देश्य है. सुरुवातीला फास्ट मध्ये म्हणजे स्पीड मध्ये एक गोष्ट वाचायला सांगितली आणि मग नंतर 4 चित्र काय करायला लावले, क्रमाने लावायला लावले. याचा योग्य उद्देश काय येणार आहे, सारांशकरण के लिए पठन का अभ्यास करवाना, म्हणजे गोष्ट वाचल्यानंतर त्यांना काय होणार आहे, सारांश त्या कथेतून कळणार आहे आणि त्या सारांशच्या अनुषंगाने ते काय करणार आहेत, जे 4 चित्र दिलेले आहेत त्या 4 चित्रांचा योग्य क्रम ते ठरवणार आहेत, म्हणजे पहिलं चित्र कुठलं, दुसरं चित्र कुठलं, तिसरं चौथं, म्हणजे काय योग्य कथा समजल्यानंतर म्हणजे त्या कथेचा सारांश समजल्यानंतर. पुढचा प्रश्न बघा 143.
समग्र भाषा उपागम क्या आहे? आता या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या, हा एल प्रथम भाषा हिंदी पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 1 ची आपण उत्तरपत्रिका बघतोय जी की प्रथम भाषा द्वितीय भाषा म्हणून हिंदी निवडलेला आहे आणि तो पेपर क्रमांक सेट कुठला आहे? एल. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर जर मॅच होत नसतील तर थोडंसं खालीवर पाहून चेक करा. आता समग्र भाषा उपागम क्या आहे? आता समग्र भाषा उपागम याचं उत्तर येईल कौशल्य आधारित आहे. कारण समग्र भाषा म्हणजे काय? विद्यार्थ्याचा भाषिक क्षमतांचा विकास करायचा आहे. समग्र भाषा उपागम म्हणजे काय? भाषिक क्षमता. मग भाषिक क्षमता कुठल्या कुठल्या आहेत? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या क्षमतांचा विकास करायचा आहे. मग आता ह्या क्षमतांचा विकास करायचा म्हणजे ह्या क्षमतांना आपण काय म्हणतो? कौशल्य पण म्हणतो. म्हणून समग्र भाषा उपागम काय आहे? कौशल्य आधारित असला पाहिजे. म्हणजेच काय? कुठली कौशल्य आहेत? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. पण काही जण उत्तरामध्ये अर्थ आधारित पण घेऊ शकतात की भाषेच्या माध्यमातून तुम्हाला अर्थ प्राप्त होणं गरजेचं आहे. अर्थ बरोबर आहे पण कधी आला असतं? जर लेखन सांगितलं असतं तर, वाचन सांगितलं असतं तर, किंवा बोलणं सांगितलं असतं तर. इथं काय म्हणले? समग्र भाषा उपागम म्हणजे समग्र भाषामध्ये काय येणार आहे? श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही सगळी कौशल्य येणार आहेत आणि ह्या कौशल्यावरती आधारित काय केलं पाहिजे? समग्र भाषा उपागम. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन बघा 144. बुनियादी चरण में आकलन के उपकरण और प्रक्रिया की अभिकल्पना इस तरह होनी चाहिए. आता कशी असली पाहिजे बघा? जो बच्चे के अधिगम अनुभव का सहज विस्तार बन सके. विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या अनुभवांचा विस्तार करणार असलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 145. बच्चों का संज्ञानात्मक विकास और भाषा. आता हे काय आहेत? बच्चों का संज्ञानात्मक विकास आणि भाषा हे काय आहेत? उस संस्कृति और समुदायों से घनिष्ठ रूप से संबंधित है जिनमें बच्चे रहते. म्हणजे ज्या संस्कृतीमध्ये किंवा ज्या समाजामध्ये विद्यार्थी राहतात त्याच्या अनुषंगाने काय होतो? विद्यार्थ्याचा संज्ञानात्मक आणि भाषा विकास होत राहतो. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 146. इस प्रकार के पठन के कुछ अधिगम उद्देश्य और कार्य शिक्षार्थियों से अपेक्षा रहती है कि वे विषय वस्तु को विस्तार में ध्यानपूर्वक और सावधानीपूर्वक पढ़े. यह कहलाता है गहन पठन. कारण अपेक्षा कुठली ठेवल्या? विषय वस्तू को विस्तार और ध्यानपूर्वक. विस्ताराने ध्यानपूर्वक वाचलं की त्याला काय म्हणायचं? गहन पठन. म्हणजेच काय? इंटेन्सिव्ह. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 147. पाठ के आरंभ में एक अध्यापक ने अपनी कक्षा के शिक्षार्थियों को समूह में बांटा और कहा कि अभी हाल ही में पढ़े एक समाचार पत्र के रुचिकर आलेख के बारे में बात करें. बोलणे वाचन की यह गतिविधि किस लिए है. आता याचं योग्य उत्तर काय येईल? विद्यार्थ्यांना काय सांगितले? बोलणे वाचन आहे. म्हणजे काय? ग्रुप केले आणि ग्रुपमध्ये काय सांगितले? तुम्ही आतापर्यंत हाली में म्हणजे आत्ताच वाचलेले एक समाचार पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला आवडलेला एखादा रुचिकर आलेख के बारे में क्या करे? बात करे. म्हणजे याचं काय होणार आहे? मौखिक प्रवाह अभ्यास. कारण मौखिक आलं ना म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षित बोलावं लागते. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 148. प्राथमिक स्तर पर भाषा कौशल्य का आकलन करने के लिए भाषा अध्यापक को मुख्यतः किस पर ध्यान केंद्रित करना चाहिए. आता प्राथमिक स्तर पर भाषा कौशल्य का आकलन करायचं आहे. भाषा कौशल्य म्हणजे कुठलं? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. आणि आकलन म्हणजे काय? मूल्यमापन. मग याचं मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या बिंदूवरती तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. समज के साथ पठन. म्हणजे समज म्हणजे काय? आकलन होतंय का? विद्यार्थी एखादी गोष्ट वाचतोय त्यातून त्याला ज्ञान मिळतंय का? समजतंय का? याच्या अनुषंगाने तुम्ही मूल्यमापन करायचं आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आणि पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 149. या ठिकाणी काय सांगितलंय? शिक्षार्थी व्याकरण के नियम और संपदा को कंठस्थ कर रहे हैं. म्हणजे पाठांतर करते. अधिकांश कार्य मातृभाषा में हो रहा है. भाषा अध्यापक द्वारा अपनी कक्षा में किस विधि का प्रयोग करना चाहिए. आता काय सांगितले या ठिकाणी बघा काय सांगितले? विद्यार्थी पाठांतर करायला लागलेत आणि अधिकांश कार्य मातृभाषा में हो रहा है. म्हणजे जास्तीत जास्त काम हे कुठल्या भाषेतून व्हायला लागले? मातृभाषेतून व्हायला लागले. तर त्यावेळेला शिक्षकाने काय केली पाहिजे? ग्रामर ट्रान्सलेट मेथड यानी की व्याकरण अनुवाद पद्धतीचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. कारण आपण बघितले डायरेक्ट मेथड म्हणजे काय? इंग्रजी शिकवत असेल तर इंग्रजीमध्येच ही स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? आता आपण हिंदी बघतोय बरोबर पण स्पष्टीकरण मात्र मी कुठल्या भाषेत देतोय? मराठी भाषेत देतोय. म्हणून याला काय म्हटलं जातं? अप्रत्यक्ष भाषा. म्हणजे मला काय करावं लागेल? व्याकरण अनुवाद पद्धती करावं लागेल. मला ट्रान्सलेट करावं लागेल.
आणि शेवटचा प्रश्न बघा 150वा, कक्षा में छोटे बच्चों के लिए मुद्रित पुस्तकों के साथ साथ श्रव्य पुस्तकें और छोटे बच्चों की स्पर्शग्राही योग्यताओं का इस्तेमाल करने वाली पुस्तकें होनी चाहिए। आता या प्रश्नाचं उत्तर थोडंसं संदिग्ध आहे। हा प्रश्न एक्झॅक्टली कोणासाठी विचारला हे थोडंसं आपल्याला समजून घेणं अवघड होतंय, पण याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं बघा। काय सांगले, कक्षा में छोटे बच्चों के लिए मुद्रित पुस्तके, मुद्रित म्हणजे काय, छापलेले, परत साथ साथ श्राव्य पुस्तकं म्हणजेच कुठले आली, ऑडिओ बुक आले, छोटे बच्चों की स्पर्शग्राही। आता स्पर्शग्राही म्हणले की आपण काय म्हणतो, ज्यांना स्पर्श करू, म्हणजेच काय, जी पुस्तकं ब्रेल लिपी मधली आहेत की ज्याला आपण स्पर्श करून ज्ञान घेऊ शकतो। मग असा आपल्याला प्रश्न समजतो की हे समावेशी वर्गातील उदाहरण आहे, सर्वसमावेशक, त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येईल, विविधता वाले शिक्षार्थियों तक पुस्तके अधिक सुलभ बनाते, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। का पर्याय क्रमांक 4 येईल, कारण श्राव्य ऑडिओ बुक पण वापरलेत आणि आपण काय केलेत, स्पर्शग्राही योग्यता का इस्तेमाल म्हणजे ब्रेल लिपीचे पण पुस्तकं वापरलेत। मग हे कोणासाठी वापरतो आपण, अंध विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच काय, विविधता वाले शिक्षार्थियों तक पुस्तके अधिक सुलभ बनाते। आणि जर हे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय केलेले आहेत, पेपर क्रमांक 2 मधले जे द्वितीय भाषा म्हणून आपण मराठी निवडलेले आहेत त्याचे 121 ते 150 प्रश्नांचा आपण या ठिकाणी उत्तर सूची काढलेली आहे। यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपले उत्तर बरोबर आहेत, फक्त एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं किंवा बरोबर किंवा चुकीचं येऊ शकतं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सुद्धा आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तुर्तास धन्यवाद।